राज्यात महायुतीचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। जळगावहून लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्यासोबत जोडले जात आहेत। सुमित, जळगावमध्ये सध्या परिस्थिती काय, कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय? निश्चितच मेघना, जर विचार केला तर राज्यामध्ये महायुतीचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। पण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती। मुक्ताईनगरचा जर विचार केला तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे विरुद्ध शिंदे गट चंद्रकांत पाटील यांची या ठिकाणी लढत पाहायला मिळालेली आहे। आणि या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा मोठा विजय या ठिकाणी झाला आहे, भाजपचा या ठिकाणी पराभव झाला आहे। त्यामुळे रक्षा खडसे यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। तर स्वच्छता मंत्री जे आहेत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही मतदारसंघात धरणगाव मधला जर विचार केला तर या ठिकाणी शिवसेना उबाटा गटाला या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेला आहे। स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनाही या ठिकाणी मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। आणि सर्वात महत्त्वाची म्हटलं म्हणजे भुसावळ नगर परिषदेमध्ये देखील भाजपाचे वस्त्र उद्योग मंत्री जे आहेत त्यांच्या पत्नी संजना सावकारे ह्या या ठिकाणी नगर अध्यक्षपदासाठी उमेदवार होत्या। यांचा देखील पराभव मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्या गायत्री भंगाडे आहेत ह्या या ठिकाणी नगराध्यक्षपदी म्हणून 1800 मतांनी या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। पाचोऱ्यामध्ये देखील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। तर चाळीसगावचा जर विचार केला तर चाळीसगावमध्ये देखील चुरशीची लढत पाहायला मिळालेली होती आणि मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण या ठिकाणी विजयी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तर ह्या बिनविरोध विजयी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मोठी उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यांचा दिसतो आहे, जल्लोषाचं वातावरण आहे। ट्रक भरून या ठिकाणी गुलाल कार्यकर्त्यांनी उधळल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। मात्र या ठिकाणी जर विचार केला तर कार्यकर्त्यांची जरी ही निवडणूक असली तरी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती। आणि भुसावळमध्ये जरी भाजपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतलेली होती तरी देखील भाजपाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पराभव झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत गायत्री भंगाडे या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। सुमित, खरं तर आपल्यासोबत सिंधुदुर्गातून आपले प्रतिनिधी रोहन नाईक देखील जोडले गेलेले आहेत। रोहनकडे जाण्याआधी सुमित, जळगावात जर आपण पाहिलं तर अनेक सगळ्याच पक्षाच्या खरं तर बड्या नेत्यांनी अनेक सभा घेतल्या होत्या। प्रचार जोरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। जळगावमध्ये काय फॅक्टर कामाला आल्याचं चित्र आहे? जर एकंदरीत विचार केला तर काही ठिकाणी केलेल्या स्थानिक आमदारांनी केलेल्या विकासाच्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवलेल्या आहेत, तर काही ठिकाणी लॉबी ही समाजाची लॉबी या ठिकाणी चालल्याचं पाहायला मिळतं आहे। भुसावळचं देखील तसंच चित्र एकंदरीत होतं की भाजपाचे जे वस्त्र उद्योग मंत्री आहेत संजय सावकारे यांना देखील वाटलं होतं की विकासाच्या मुद्द्यावर आपण लढाई करत आहोत। मात्र त्या ठिकाणी लेवा पाटील लॉबी आणि काही मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल यांची लॉबी या ठिकाणी चालल्याचं मोठ्या प्रमाणात शेवटच्या क्षणाला मोठ्या प्रमाणात चालल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याच पद्धतीने चोपडा असेल, पाचोरा असेल या ठिकाणी स्थानिक आमदारांनी केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावरती ही लढाई पाहायला मिळालेली आहे। तशीच जामनेरमध्ये देखील स्थानिक आमदारांनी केलेल्या विकास कामांच्या वरती ही लढाई पाहायला मिळत आहे। सुमित, मी आपल्याकडे परत एकदा येईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।